लोकसभेची ही निवडणूक सुद्धा नेत्यांच्या शिवराळ भाषेमुळे आणि टीकाटिप्पणीमुळे गाजतीये। सध्याचे हे नेते म्हणजे संजय राऊत, अजित पवार आणि राणा दाम्पत्य आहेत। एकमेकांवर टीका करताना आणि वक्तव्य करत असताना या नेत्यांचं भान सुटल्याचं दिसून येत आहे। काय काय बरळलेत हे नेते पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून। तुम्हाला खुणावेल, तुम्हाला प्रेमाने बोलवेल, पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका। ही नटी आहे, डोळा मारला तर भूलू नका। संजय राऊतांचे उद्गार आहेत अमरावती मधले। भाजप उमेदवार आणि अभिनेत्री नवनीत राणा यांच्या विरुद्ध जहरी टीका करताना राऊतांची जीभ घसरली। अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणांनी भाजपच्या पाठिंब्याने मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी 2 वर्षांपूर्वी चांगलाच गदारोळ केला होता। त्यामुळे राऊतांनी राणा यांच्या विरुद्ध बोलताना आणखीही शेलके शब्द निवडले। ही लढाई देशाची, ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे, डान्सरशी नाही आहे, बबलीशी नाही आहे। ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या। तुम्हाला खुणावेल, तुम्हाला प्रेमाने बोलवेल, पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका। संजय राऊत एवढं कडक बोलले म्हटल्यावर नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा थोडंच थांबणार आहेत। त्यांनीही मग राऊतांना तशाच भाषेत प्रत्युत्तर दिलं। कोण संजय राऊत? जेवढे महिला इथे बसलेले हैं और जिस शब्दों का उन्होंने इस्तेमाल मेरे लिए किया है, उन्होंने एक बार अपनी बेटी को जब विदा किया ना, उनके बारे में जरूर सोचना था। उन्होंने जिस पेट से जन्म लिया उस माँ के बारे में जरूर सोचना था। जो जीवन साथी है उनकी धर्मपत्नी, एक महिला पे इस तरीके से इस लेवल पे जाके बात करने से पहला अपनी पत्नी को जरूर देखना था। एक आधी महिला अगर बाहर काम करती है तो अपना स्वाभिमान नहीं बेचती है। स्त्री सन्मान करणं हा खरा महाराष्ट्राचा धर्म आहे। पण तुम्ही जसे काँग्रेसच्या संगतीमध्ये जाऊन हिंदुत्व द्वेषी झालात, हिंदुत्व द्रोही झालात, तसेच नवनीत राणा सारख्या महाराष्ट्रातल्या एका स्त्रीचा अपमान करून तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात याचा पुरावा तुम्ही आज दिलाय। तुम्हाला विश्वासाने मी सांगते, येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्यासारख्या शब्द पिसाटाला या देशाची मातृशक्ती थोबाडात दिल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊतांच्या शेलक्या शब्दांवर लगेचच टीकेची झोड उठली। पण मागे हटतील ते संजय राऊत कसले? उलट त्यांनी मी पत्रकार संपादक आहे, मला कोणी भाषा शिकवू नये असं प्रत्युत्तर दिलं। काय उल्लेख काय उल्लेख काय केला सांगा ना। तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का? सांगलीवर बोला। मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो। मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको। मी 40 वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे एकमेव। मी पत्रकार आहे, मी संपादक आहे, मला कोणी मराठी भाषा शिकवू नये। जयंत पाटील हे तसे सभ्य आणि शब्द मोजून मापून वापरणारे राजकारणी, पण त्यांनीही राऊतांच्या नाचीवाल्या वक्तव्याचं समर्थनच केलं। गुन्हा दाखल केला असं कळलं काहीतरी का? त्याचा मी तिला म्हटलं ती नटी आहे, तर नटीलाच नटी ना बोलायचं काय? आता मला ऍक्टर इंग्लिश शब्द येत नाही। ऍक्ट्रेस नाची शब्द मराठी, ती डान्सर आहे, डान्सर दुसरं काय बोलतो मराठीत वापरतो। आता आमचे गणपत पाटील, त्याला आपण प्रेमाने नाचत म्हणले। राऊत आणि राणा दाम्पत्यच नव्हे तर परवा अजित पवारांचीही जीभ घसरलेली। बोलण्याच्या ओघात अजित पवारांची गाडी कशी सुसाट सुटते हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे। परवा जाहीर सभेतही दादांची गाडी जरा रस्ता सोडूनच धावली। मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येत होत्या। 790 पर्यंत पण मुली। म्हणलं अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे, पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल
ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, नाहीतर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही, पण एक गंमत म्हणून मी त्याचा उल्लेख केला. अजित पवार हे 4 वेळा उपमुख्यमंत्री झालेले. या पदासाठी शपथ घेताना सर्वांशी समान न्यायाने वागेन, भेदभाव करणार नाही असं म्हटलं जातं. पण मतं नाही दिली तर निधी देताना हात आखडता घेईन अशी धमकीही त्यांनी यावेळी मतदारांना दिलेली. ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीनमध्ये पण तेवढी बटणं दाबा काचा काचा काचा, म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाहीतर माझा हात आखडता येईल. नेत्यांचं बरळणं आता महाराष्ट्रासाठी नवं राहिलेलं नाही. फक्त 4-6 महिन्याला नेत्यांची टीम बदलत राहते. ज्याला हुकी किंवा लहर येते तो 4 आक्षेपार्ह वाटेल असं बोलत राहतो. पाडापाडी आणि फोडाफोडीच्या राजकारणाचं समर्थन करताना किंवा विरोध करताना या नेत्यांना जीभ उचलून टाळ्याला लावणं सोपं वाटत असावं कदाचित. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.